यानंतर श्याम गट्टाणी साहेब जे सचिव आहेत सीताफळ महासंघ पुणे, सीताफळ विक्री व्यवस्थापन, हे या ठिकाणी चर्चासत्राला सुरुवात करतील अशी त्यांना विनंती करतो. आमच्या सीताफळ महासंघाचे अध्यक्ष नवनाथजी कसपटे, उपाध्यक्ष नारायणजी महानोर, आमचे गुरुवर्य चिमुरकर सर, त्यांनी सीताफळाला विदर्भात चांगलं स्थान दिलं आहे ते माझे आमदार सुनीलजी शिंदे, धोटे साहेब, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष केदार साहेब, या ॲग्रो व्हिजनमध्ये सीताफळावर बोलण्याचा माझा तिसरी वेळ आहे. तिसरं वर्ष मी इथे बोलतो आहे. पहिल्या वर्षी आपण सीताफळ लावावं त्यावेळेस बऱ्याच यांनी होतं की इतकं नासकं फळ आणि त्याच्यापासून कुठे धुऱ्या बंधाऱ्यावर जर सीताफळ पाहतो एकही बाग नाही आपल्या भागामध्ये. बंधूंनो, धुऱ्या बंधाऱ्यावरच्या कोणत्याही झाडापासून मिळणाऱ्या पैशाचं इकॉनॉमिक्स बसत नाही. कवठाचं झाड असेल बंधाऱ्यावर 1 किंवा 2, भरपूर कवठं त्याला लागतात. 2 रुपयाला एक कवठ जरी विकलं तर 450 कवठापासून 900 रुपये मिळतात, परंतु ते कधी एकत्र आपल्याला मिळत नसल्यामुळे त्याची किंमत नाही. सिंधुजना भागामध्ये मी गेलो होतो छत्तीसगडच्या टूरच्या वेळेस. त्या भागात पाहिलं प्रत्येक सीताफळाच्या आपल्या संत्र्याच्या बागेला किंवा त्या भागातल्या बागायती याच्यामध्ये धुऱ्यावर प्रचंड प्रमाणात सीताफळं होते. क्युरियासिटी म्हणून त्या शेतकऱ्यांना मी विचारत होतो किती पैसे मिळतात, सीताफळापासून पैसे मिळतात का. रामटेकच्या भागामध्ये गेलो, मिठालालजी सवालाखे यांनी आम्हाला त्या भागामध्ये फिरवलं. तिथे सुद्धा पाहिलं आहे, मला वाटतं नारायणराव आपण जानेवारी महिन्यात होतो, 16-17 जानेवारीला तिथे होतो. बंधाऱ्याच्या एका झाडाला 2 सीताफळं आम्हाला तिथे दिसलीत. ते म्हणतात ना, अमुकची नजर कशावर असते तर जोड्यावर असते, पॉलिश करायची असते. आमची नजर आजूबाजूला फिरत असते, ती सीताफळावर असते. याचा परिणाम म्हणून या भागात काही बागा उभ्या राहिलेल्या आहेत. प्रभाकर ठाकरे इथे आहेत, 2000 सीताफळाची लागवड त्यांनी केलेली आहे. सुनीलजी शिंदे इथे आहेत, त्यांनी 5000 सीताफळाची लागवड केलेली आहे. केदार साहेब आहेत, त्यांनी सीताफळासाठी मोठा उत्साह दाखवलेला आहे. आणि माझी जी स्वतःची सीताफळाची बाग आहे महानोरांची 28 वर्षाची, दुसऱ्या वर्षी मी लावली ती 27 वर्षाची. तर आता आम्ही हमखासपणे सांगू शकतो की सीताफळाच्या शेतीतून पैसे मिळतात. माझा विषय आहे सीताफळाचं विक्री व्यवस्थापन. तुम्ही सगळ्यात घाबरतो कशाला आपण शेतकरी, पिकवायला घाबरतच नाही आपण. सोयाबीनचा आपला बेल्ट आहे आणि या सोयाबीनच्या बेल्टमध्ये एकरी 2-2.5 क्विंटलपासून तर मोजके 10-5 शेतकरी असतात, 10-12 क्विंटलचे सांगतात आपल्याला. आणि ते 10-12 क्विंटलचे जे शेतकरी आपल्यावर हावी होतात ते 4-5 क्विंटलचा जो सरासरी आपला ॲव्हरेज आहे त्याला दाबून टाकतात. इथे तुम्ही सर्व सुज्ञ मंडळी बसलेले आहे, संत्रा बागायतदार. माझ्याकडे सुद्धा 15 वर्षाअगोदर संत्र्याचे 2700 झाडं होते. पाणी एकदम कमी झालं, बाग फळावर होती आणि 8-9 वर्षाची जी बाग 2,70,000ला त्या काळात मी विकली होती, ती पाण्याअभावी वाळत होती. घरातला तरुण मुलगा अपघाती जसा जावा आणि त्याचं दुःख कसं व्हावं तसं ते चित्र अजूनही माझ्या डोळ्यासमोर येतं. आम्ही शोधत होतो, पाणी दुर्भिक्ष आहे. मागील वर्षी महाराष्ट्रात मोठा दुष्काळ होता. यावर्षी पाणी भरपूर आहे तर हा या लाईटचा मोठा दुष्काळ आहे. लाईन कधी मिळते आपल्याला, दिवसातून 2-3 तास, रात्रीतून मिळाली तर 10-12 तास. DP जळाली, एक फेज कमी आहे, व्होल्टेज नाही, अनेक प्रॉब्लेम्स आहेत यामध्ये. आम्ही शोधत होतो काय करावं काय नाही. आणि त्याच्यातून पहिली परिषद जी घेतली आपण 2003मध्ये जळगावला, त्या परिषदेला 650 शेतकरी आले. हे विषय एकच होता, सीताफळ. आजच्यासारखं नाही की एका दिवसामध्ये 12 विषय. सकाळी 10 वाजेपासून सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत एका विषयावर 650 शेतकरी ऐकत होते, वक्ते बोलत होते. कविवर्य नाधो महानोरांना शेवटी सांगावं लागलं 5 वाजले, कार्यक्रम संपलेला आहे, ज्या काही असतील ते पुढच्या परिषदेला घेऊ.
त्याची वाटचाल करत करत 10 डिसेंबर 2013 रोजी 11वी राज्यस्तरीय परिषद आपण घेतली अंबेजोगाईला. सीताफळाचा आगर शिंदेसाहेब, हा जो बालाघाटचा डोंगर आहे, कोणी लावले तिथे सीताफळ? धारूर भागात, अंबेजोगाई भागामध्ये, बीड भागामध्ये कोण लावलेत? निसर्ग आता नांदेडपासून तर नगरपर्यंतचा हा जो बालाघाटचा डोंगर आहे, नैसर्गिकरित्या सीताफळं तिथे येतात. छटाकभर खत कोणी दिलेलं नाही, तांब्याभर पाणी कोणी टाकलं नाही, वर्षानुवर्ष सीताफळं येतात. परंतु पैसे किती झालेत? शिंदेसाहेबांची गाडी रोडनी चालली तर लोक पुढे जर थांबली तर लगेच 4-5 लोक टोपली भरून सीताफळं आणतात आणि 100-125 रुपयामध्ये त्यांना देतात. शिंदेसाहेब खुश असतात. 100-125 रुपयामध्ये 12-15 किलो सीताफळ मिळालेत. विकणारा खुश असतो, तासभराच्या मेहनतीमध्ये मला 100-125 रुपये मिळालेत. घरी गेल्यानंतर त्या टोपलीभर सीताफळातले 5-7 सीताफळ फक्त खाण्याच्या कामी असतात. बाकीचे काळे पडतात, पिकत नाही, सडल्या जातात आणि त्याच्याकडे सीताफळाकडे पाहण्याची हीन भावना आपली होते. आपण म्हणतो ना शिंदेसाहेब, BPL, APL, फळबागेमध्ये आपल्या सीताफळाला बिलो पॉवर्टी लाईनमधलं फळ झाल्यामुळे संशोधन नाही. कोणाला विचारायचं? परंतु काही शेतकऱ्यांनी किमया केली, मुख्यतः सासवड भागातले, पुरंदर भागातले, पुण्यातले, नगरचे, द्राक्ष बागाच्या बेल्टमधले हार्मोन वापरणार, छाटणी करणार, व्यवस्थित पिकिंग करणार, व्यवस्थित पॅकिंग करणार, व्यवस्थित विकणार. आणि पाहता पाहता द्राक्ष, मी विद्यार्थी होतो त्यावेळेस 10-12 रुपये किलो होते. आज माझे नातू विद्यार्थी आहेत तरी द्राक्ष 20 रुपये किलो आहेत. महागाई किती वाढली? 10 रुपये जिथं खर्च होत होता तिथं 100-125 रुपये खर्च झाला, पण भाव किती वाढले? तितकेच. पण सीताफळामध्ये काय झालं आहे? विश्वास बसणार नाही. क्रेट जे आहे सीताफळाचे, मुख्यतः आपण क्रेटमध्ये पॅकिंग करून पाठवतो. अगोदर तसं लूज पाठवत होतो, आता क्रेटमध्ये पॅकिंग करतो. 1 नंबरचा माल जर असेल, 1 नंबरच्या मालाची व्याख्या ही आहे की एका क्रेटमध्ये 40 ते 50 फळं बसले पाहिजेत. वजन साधारणतः 15-16-17 किलो. 40 किलो जर बसले त्याला जम्बो म्हणतो आम्ही. 50च्या जवळपास आले तर 1 नंबर म्हणतो. त्या क्रेटचे मुंबई मार्केटला आम्हाला मिळाले 1300 रुपयापासून 1700 रुपयापर्यंत. मुंबईच कशाला, तुमच्या नागपूरपेक्षा छटाकभर गाव आमचं अकोला, वनफोडतच असेल कदाचित. अकोला मार्केटला 1600 रुपये क्रेटनी जम्बो फळं आम्ही विकलेत. पण त्याच वेळेस जे छोटे फळं होते, संत्र्यामध्ये तुम्ही असल्यामुळे थोडं बोलायला हरकत नाही की आपला जो खिल्ली माल आहे, म्हणजे जो सीताफळ जे छोटे होते 100 ग्रॅमचे किंवा त्याच्यापेक्षा कमी 260-65 फळं बसत होते, त्याचे मोठ्या मुश्किलनं मला 300-325 रुपये मिळत होते. 1600 रुपयाच्या क्रेटवर घेणारे व्यापारी असे तुटून पडत होते आणि 350 रुपयाच्या क्रेटच्या याला त्या अडत्याला खुशामत करावं लागत होती विकण्यासाठी. सांगायचं तात्पर्य काय आहे? क्वालिटी असेल तर पैसे आहेत. मग क्वालिटी येणार कशी? नारायणरावांनी थोडं त्यांच्या याच्यामध्ये सांगितलं, विषयांतर केला त्यांनी. त्यांना 2च विषय दिले होते आम्ही. तुम्ही रोप लावलं, शेतकऱ्याची ही प्रश्न आहे की मी रोप लावलं, पुढं तर काय करू मी? तर पहिलं असतं आपलं ट्रेनिंग आणि दुसरं असतं प्रूनिंग, वळण देणे आणि छाटणी करणे. आपण गफलत करतो त्याच्यामध्ये. तर वळण देणं हे जितकं महत्त्वाचं आहे. 3 वर्ष पहिलं रोप लावल्यानंतर त्याला रिकट आपण बॉटमला जर घेतला तर 3 घुमारे आलेत. 2-2.5 महिन्यामध्ये पुन्हा ते 2 फूट वाढवलेत. त्याला मॅच्युअर डोळ्यापासून आपण रिकट केला, त्याच्यातून पुन्हा व्ही शेपमध्ये 2 घुमारे घेतलेत. असं 2 वर्षामध्ये 24 फांद्याचा डोलारा आपण तयार केला. संत्र्यामध्ये तुम्ही करताय, नवीन नाही तुम्हाला काहीच. पण सीताफळामध्ये कधी पाहिलंच नाही त्याच्याकडे. जितकं तुम्ही संत्र्यामध्ये करता तितकं तुम्हाला वळण देण्याचं काम सीताफळाच्या बागेमध्ये जर केलं तर एका कार्यकर्त्याने मला विचारलं सीताफळाचं लाईफ किती आहे म्हणून.
केदार साहेब, मी त्याला उत्तर दिलं आपल्या आयुष्यापेक्षा जास्त. काही माझी बाग 27 वर्षाची आहे. मला असं वाटतं की पुन्हा 27 वर्ष ती बाग अजून डग मारणार नाही. आणि स्वतः मार्केटिंग आम्ही आता 9-10 वर्षापासून करतो. जी बाग आम्ही उगता, आपल्याकडे आपण संत्र विकतो ना उधळं, जी बाग आम्ही 91-92मध्ये 20-25 हजाराला विकत होतो, मागील वर्षीचा त्या बागेचा रिसिप आमची 3,10,000ची आहे. हे एका वर्षात नाही झालं आहे. वाढत 25,000, 40,000, 60,000, 80,000, 1,10,000 असे वाढत गेले. आणि कॉन्फिडन्स एक वाढला त्याच्यामध्ये. जर तुम्हाला विक्री व्यवस्थापन करायचं असेल तर पहिली शपथ पाहिजे की कोणताही फळबाग, म्हणजे सीताफळच नव्हे, कोणताही फळबाग हे बागवानाला विकायची नाही. आमचे काही मित्र आहेत आमच्या भागामधले, पाट्या लावल्या शिंदेसाहेब, बागवानाला प्रवेश नाही. त्याने यायचं नाही, पाहायचं नाही, बोलायचं नाही, काही करायचंच नाही. इतका मोठा लंबा रुमाल, खिशामध्ये 100 रुपये जास्तीत जास्त, इसार, गप्पा लंब्या सोड्या. त्याचाही वेळ खराब करायचा नाही, आपला वेळ खराब करायचा नाही. आम्हाला बाग विकायचीच नाही आहे. त्याला जे काही कमी जास्त व्हायचं असेल आम्ही फळं तोडणार, क्रेटमध्ये भरणार, मार्केटला टाकणार. माझा पुतण्या इथे बसलेला आहे, उद्यान पंडित प्रवीण गट्टाणी. 10 एकराची बाग आहे. 4 लाख रुपयाची सीताफळं रोडच्या बॉर्डरला, बागेच्या कडेला विकतोय तो दरवर्षी. आज नाही, 5 वर्षापासून विकतोय. पिकवतो, पण विकायची लाज खूप वाटते आपल्याला. कशासाठी वाटते, काय वाटते, काही कळेना आम्हाला. सोयाबीनचं उदाहरण याच्यासाठी दिलं होतं मी की आमच्या एका गुरूंनी, विगर राऊळ साहेब आहेत, त्यांच्याकडे विक्री व्यवस्थापनासाठी आम्ही गेलो होतो. तर त्यांनी 2 गुरुमंत्र दिले होते आम्हाला. पहिली गोष्ट, प्रतवारी करा, ग्रेडिंग करून माल विका. आणि दुसरं, पॅकिंग करून विका, मोकळं विकू नका. सोयाबीन पिकवणारे तुम्ही आहे, मी आहे. किती जण आपण वजन करून मार्केटमध्ये सोयाबीन पाठवतो? किती क्विंटल आहे? 90 किलोचं पोतं आहे की क्विंटल भरचं आहे की 92 किलोचं आहे की कितीचं आहे? मार्केटमध्ये किती आपला काटा मारला जातो, किती लोकांनी माहिती आहे? जर माझं सीताफळ रोजचं हार्वेस्टिंगच्या वेळेस 40 क्रेट माल निघत असेल, ग्रेडिंग केलं जातं, 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, आणि किती क्रेट माल गेला, कोणत्या भावाने विकला, माझ्याकडे क्वांटिटी असते, मला फसू शकत नाही तो. म्हणून पहिलं हे आहे की दर्जेदार मालाचं उत्पादन कसं वाढेल, खवपीव घालाल, छाटणी चांगली कराल, हार्मोन्स वापराल. त्यासाठी चिमुरकर साहेबासारखे तुम्हाला मार्गदर्शन करतील. सीताफळ संघाचे तुम्ही सभासद झाले तर आम्ही मार्गदर्शन करू. आता संघ मोफत काहीच करत नाही. 150 रुपये वर्गणी 22 जिल्ह्यामध्ये 1100 सभासद आपण केलेत. परंतु नारायणरावनी सांगितलं, ऑस्ट्रेलियाला गेलो, जागतिक सगळं पाहिलं, हा फापट पसारा करण्याचा अर्थ नाही. मोजके 200 लोक करू आपण आजीवन सभासद, नागपूरपासून कोल्हापूरपर्यंत. आणि एक स्टँडर्ड असा संघ आपण तयार करू. त्याच्यामध्ये वर्कशॉप झाल्याच पाहिजेत फार चांगल्या त्याच्यामध्ये. तर विक्री व्यवस्थापनामध्ये दर्जेदार मालाचं उत्पादन करण्यासाठी भरपूर तज्ज्ञ आपल्याजवळ बसलेले आहेत. भरपूर यशस्वी यशोगाथा आपल्याजवळ आहेत. दुसरे, योग्य वेळेस फळाची काढणी अत्यंत महत्त्वाची आहे सीताफळामध्ये. संत्र्यामध्ये जसं 8-15 दिवस मागे पुढे तुम्ही कराल नाही चालणार, एक रात्रभरसुद्धा नाही चालणार, परंतु फार कठीण नाही आहे. मी 110 एकर जमीन व्यवस्थापन पाहतो. सीताफळाच्या बागेमध्ये त्यावेळेस आम्ही, म्हणजे पूर्ण लक्ष असतं. मजूरच काम करतात शिंदेसाहेब, का आपण स्वतः तोडतो का? ते त्यांना फक्त आपण मार्गदर्शन करतो, पॅकिंग करतो आणि तो माल पाठवतो. योग्य वेळेस आपण लगेच सांगतो, नाही नाही कच्चा माल तोडला नाही, जास्त पुढे गेला. अनुभवातून काही कठीण नाही आहे. योग्य वेळेस त्याचं फळाची काढणी केली पाहिजे. त्याची पुढची स्टेप येते प्रतवारी. तुम्ही जसा आला तसा भरला, काही पैसे मिळणार नाही. 1000 रुपये क्रेटचा तुमचा माल 300-400 रुपये क्रेटच्या वर नाही. जो घेतो ना तो बारीक फळच दाखवतो आपल्याला, ये क्या भरा है इसमें, ये देखो चुरा चुरा. लबाडी बागवानाला करू द्या, तुम्ही, मी करायची नाही. एका क्रेटमध्ये 72 फळं बसण्याची जर त्याची ग्रेडिंग असेल आपलं तर 72च बसले पाहिजे. ठीक आहे, 2-3 फळं इकडे तिकडे, पण खाली चुरा, मधात बरान, वर मोंढा, हा पद्धत बिलकुल चुकीची आहे. तुमचे माझे पाय कापणारी पद्धत आहे. त्यामुळे प्रतवारी ही महत्त्वाची आहे, पॅकिंग महत्त्वाचं आहे.
पॅकिंगचा अनुभव इतका आलेला आहे आम्हाला. जो क्रेट 500 ते 600मध्ये माझा विकला 72 नगाचा, तोच क्रेट मी बॉक्समध्ये टाकला, कोरुगेटेड बॉक्समध्ये. या बॉक्सची किंमत 6 ते 7 रुपये असेल. पैसे 25 ते 30% वाढलेत. 12 नग 2 किलोचे बॉक्स आहेत आमचे. त्याच्यामध्ये जर 12 नग बसलेत, म्हणजे छोटे फळं आपले, तर 80 रुपयाला बॉक्स गेला. 9 नग असतील तर 120 रुपयाला बॉक्स गेला. 7 नग जर असतील तर 150 रुपयाला बॉक्स गेला. 6 नग जर असतील त्याच्यामध्ये तर 180 ते 200 रुपयाला बॉक्स गेला तुमच्या नागपूर मार्केटला. आणि काही जे मोठे फळं होते 400 ग्रॅमचे, 5च नग बसत होते, 6 नग बसत नव्हतं, त्या बॉक्सचे 250 रुपये तुमच्या इथून आम्ही घेतलेत. मुंबई मार्केटला माझ्या पुतण्याचे 3च फळं बसत होते, 4थं फळं बसत नव्हतं. रुपये 330 घेतलेत आम्ही एका बॉक्सचे. मग कसंही खालीवर करून नाही, प्रतवारी आणि पॅकिंग हे महत्त्व आहे. वेळेचं महत्त्व फार आहे. पर्टिक्युलरली मार्केटला जर फळं तुम्हाला विकायची असतील, नागपूरचं आम्ही शिंदेसाहेबांबरोबर चर्चा केली, इथलं मार्केट थोडं अजून स्थिर झालेलं नाही आहे. पण मुंबई मार्केटला 30 गाडी जर तुमची 4 वाजता पोहोचली आणि 30 गाडी तुमची सकाळी 8 वाजता पोहोचली, तर गाडीमागे 12 ते 15 हजाराचा फरक पडतो पिकअपमध्ये. 110 क्रेट अनुभव घेतला यावर्षी आम्ही. काही कारणाने गाडी उशिरा पोहोचली, 15 ते 20 हजाराचा फटका. तो कारणं विचारले तिथल्या व्यापाऱ्यांना, बोललं पाहिजे व्यापाऱ्याशी, दुश्मन नाहीत आपले ते. तो 10% अडत घेतो आपल्याकडून, 2 पैसे जास्त मिळावं ही सुद्धा त्याची अपेक्षा असते. भरोशावरच करावं लागतं. 5 गाड्या आमच्या मुंबईला गेल्या, 17 गाड्या अकोल्याला आल्यात. आम्ही कधी मालाबरोबर जायचं काम नव्हतं पडलं, विश्वासावर गोष्टी चालतात. त्यांचं म्हणणं आहे बीच कँडी वगैरेचे जे मोठे गिराईक असतात ते सकाळी 4 ते 5च्या दरम्यान येतात. त्यांची पर्चेसिंग पॉवर जो आहे तो जास्त आहे. आणि 7:30-8च्या नंतर कुर्ला बांद्रा भागातले व्यापारी येतात. तोच माल जो तुमचा 1200-1400 रुपये क्रेटमध्ये जात असतो, तो 600 ते 700 रुपये क्रेटमध्ये जातो. फरक फार मोठा आहे. 1200 आणि 600, 1200 आणि 800. म्हणून गाडी ठरवत असताना उद्या तुम्हाला नागपूरला जर माल आणायचा असेल सावरखेडवरून, तर इथला अभ्यास पाहिजे आपल्याला. नारायणराव सांगितलं मार्केटला अगोदर जा, काय परिस्थिती आहे, तुमचा माल कधी पाहिजे, कसा पाहिजे. मुंबईला पिकलेला माल चालत नाही शिंदेसाहेब. आपला जर बॉक्स किंवा क्रेटमधला माल पिकलेला असेल तर 50% पैसे मिळतात. 800 रुपयाचा क्रेट 400 रुपयाला जातो. टाईट माल पाहिजे त्यांना, कारण तिथून 60 किलोमीटर त्यांना सिटीमध्ये माल न्यायचा असतो. अकोल्याला पिकलेला माल असेल तर 20% पैसे जास्त मिळतात. सुरतला पिकलेला माल असेल 20 ते 25% पैसे जास्त मिळतात. मग इथं बागवानाला जर तुम्ही बगीचे विकले, तुम्हाला कळेल का हे आयुष्य निघून जाईल. संत्रा विकता विकता पांढरे झाले, वरही गेलेत, पण मार्केट माहिती नाही. ह्या काही गोष्टी आहेत. ह्या गोष्टी तुम्ही मार्केटला जर गेलात, तिथे गेल्यानंतर कळतं, अरे चिमुरकर साहेबांचे सीताफळं आज 1800 रुपये क्रेटने कसे काय गेलेत. 1-2 मिनटात माझं एक उदाहरण देतो. सासवड बाजारात आम्ही गेलो. अनोखी मार्केट आहे सासवड. तिथे बरेचसे गावं असे आहेत की एकही शेतकरी दाखवा की ज्याच्याजवळ सीताफळाचं झाड नाही, एकही मिळणार नाही. 100 झाडं असतील, 50 असतील, 200 असतील, 300 असतील, प्रत्येक शेतकऱ्याजवळ सीताफळ आहे. ईश्वराची देणगी त्यांना अशी आहे की तिथलं टेम्परेचर 32 ते 35च्या वर जात नाही. ती मंडळी आता संक्रांतीच्या नंतर सीताफळाला पाणी देणार. जून महिन्यापासून सीताफळ फेब्रुवारी महिन्यापर्यंत त्यांच्याकडे येतं. त्या मार्केटमध्ये मी पाहिलं शिंदेसाहेब, 5 वाजेपासून 7 वाजेपर्यंत तरकारी चालते, भाजीपाला अडते नाहीत त्या मार्केटला. शेतकरी माल आणतो, स्वतः भाव सांगतो. आम्ही 7:30-8 वाजता गेलो होतो. सीताफळ आमचं क्युरियोसिटी सीताफळाची होती. शेतकऱ्यांनी माल आणलेला होता क्रेटमध्ये, तो त्याचे भाव सांगत होता. जशी बकरी आपण विकताना बार्गेन करून ते फायनल होतं, तसं तिथं चालत होतं. वजन करणाऱ्याला 1 रुपया की 2 रुपये काहीतरी त्यांचे होते. मार्केट कमिटींनी काटे 25-30 लावून ठेवलेले होते. वजन करा, पैसे घ्या, वजनावर चालतं सगळं. एका शेतकऱ्यांनी 5 क्रेट सीताफळ आणले होते. फळं चांगले होते एकदम. 10,000 रुपये किंमत सांगितली होती.
त्यांनी 10,000 रुपये किंमत सांगितली. आमचे अध्यक्ष मानोर मी आम्ही सगळे होतो तिथे. आम्हाला वाटलं काहीतरी मजा होऊन राहिली. 5 क्रेट सीताफळाचे 10,000 रुपये. त्याची मागणी पहिली 5,000ला झाली. त्या बार्गेनमध्ये एकाने ते 5 क्रेट उचलले आणि 7,500 घेऊन गेला. तो शेतकरी म्हणत होता 200 रुपये वाढून दिले तर उद्या माल दिला नाही तर देणार नाही. ही ठसन कोणाची होती? ही ठसन त्या शेतकऱ्याची नव्हती, त्या मालाची होती. त्याचा आम्ही पत्ता घेतला, त्याच्या बागेमध्ये गेलो, त्याचं ट्रीटमेंट काय करतो काय नाही ते बघितलं. आम्हाला ते खोटं वाटत होतं. ज्यावेळेस कसपटे किंवा इतर लोक म्हणायचे की एका एकरापासून 2.5 ते 3 लाख रुपये सीताफळामध्ये घेणारे सासूरमध्ये बरेच शेतकरी आहेत. आम्हाला वाटायचं हे पवारसाहेबाच्या जवळचे आहेत, यांना गोष्टी मोठ्या करून सांगायची सवय असेल कदाचित. परंतु तिथे पाहिल्यानंतर ते कळलं. सकाळी 11 वाजेपर्यंत सीताफळाचं मार्केट चालतं. ताबडतोब तिथे ग्रेडिंग वगैरे होतं आणि सीताफळ 1 नंबरचा दिल्लीला विमानाने जातो. पुण्यावरून 1:30 वाजता 2 वाजता पॅकिंग करून विमानात केलं जातं. 6-7 वाजता दिल्लीला जातं. 400 ते 500 रुपये डझनाप्रमाणे सीताफळ विकल्या जातात. लाईन बसली आहे त्याच्यामध्ये. लाईन शेतकऱ्यांनी बसवली, व्यापाऱ्यांनी नाही. 80% व्यापारी अडते आपले महाराष्ट्रीयन लोक आहेत. इतर ठिकाणी सर्व इतर लोक आहेत. आपले लोक पुढंच येत नाही, विक्रीला येत नाही, पिकवायला येत नाही, मार्केटला जायला येत नाही. जातीचा विषय येतो. बरीच मंडळी विचारतात, बरेचशांचे फोन येतात नागपूर भागातून, चंद्रपूर भागातून. मेरे पास में 20 एकड़ खेती है, उधर जाना नहीं होता. आमच्या समाजातले विशेषतः मैं सीताफळ लगा देता 20 एकड़. काय येणार त्याला? एकरी 5,000 सुद्धा येणार नाहीत. सीताफळ सोपं पीक नाही. डोक्यात तुमचं असेल हे जमत नाही ते जमत नाही म्हणून सीताफळ लावायचं, मेहरबानी करून लावू नका. सीताफळाचं टार्गेट पाहिजे. फार मोठ्या आम्ही अपेक्षा करत नाही. त्यांचे 2-2.5 लाख घेत नाही, याचे 5-10 हजार घेत नाही. सीताफळापासून एका एकरातून 1 लाख रुपये मला मिळाला पाहिजे. नोव्हेंबर-डिसेंबर नंतर पाणी द्यायचं मला काम राहायला नको. छाटणी माझ्या मर्जीप्रमाणे लग्न कार्यातून उन्हाळ्यातून सवड मिळाल्यानंतर माझ्या मर्जीप्रमाणे 8-15 दिवस मागे पुढे केली तरी चालली पाहिजे. पाऊस पडल्यानंतर तो आला पाहिजे. हे सगळे गुण सीताफळ तुम्हाला देऊ शकतं, पण त्याला खायला द्यावं लागेल. सगळ्या चुका तुम्हाला तो कदाचित माफ करेल, पण एक चूक माफ मुळीच करणार नाही. ज्यावेळेस सीताफळ तुम्हाला काढायला आलं तर लुंगी लावून तुम्हाला बागेत थांबावं लागेल. किती दिवस? मोजून 20 ते 21 दिवस. पहिला आठवडा स्लो असतो, शेवटचा आठवडा स्लो असतो. मधातले 3 आठवडे मात्र पीक असतात. एखादा आभाळ येतं, पाऊस पडतो, मार्केट ग्लट येतं. त्याच्यावर प्रश्न विचारतील काही मंडळी सुज्ञ, ज्याच्याजवळ एकही सीताफळ झाडणे. प्रोसेसिंगचं काय झालं सीताफळाचं? प्रोसेसिंग करायचं कशाचं? आम्ही नागपूर जिल्ह्यामध्ये 160 एकराच्यावर सीताफळ नाही, बुलढाणा जिल्ह्यामध्ये 170 एकराच्यावर सीताफळ नाही. प्रक्रिया करायची कशाची? कशाचं डेव्हलप करणार आपण? आणि ज्याच्याजवळ काही नसतं त्याच्याजवळ प्रश्न सगळ्यात जास्त असतात. तुम्हाला विक्री व्यवस्थापनामध्ये याच्यात माफी नाही. माल वेळेवर तोडावाच लागेल. आजचा आजच तोडावं लागेल, ग्रेडिंग करावं लागेल, पॅकिंग करावं लागेल, मार्केटला पाठवावंच लागेल, वेळेवर पोचवावं लागेल. तर तुम्हाला एकरी 1 लाख रुपये मिळवून देण्याची हमखास खात्री आम्हाला आमच्या अनुभवातून झालेली आहे. साधं गणित आम्ही लावतो. गव्हर्नमेंटचा नॉर्म आहे 5 मीटर बाय 5 मीटर लावा. काही तिथे लावून उपयोग नाही. सीताफळाचं झाड 2 मीटरच्या वर वाढू द्यायचं नाही. मला सीताफळ असं हाताने तोडता आलं पाहिजे, खुडी लावून मला तोडायचं नाही आहे. म्हणून सीताफळाचं झाड डेन्सिटी कशी घेता येईल? सर्वोदय साहेबांनी सांगितलं डेन्सिटी घेतली तर प्रॉब्लेम्स वाढतील. तितकी डेन्सिटी सर्वोदय साहेब घ्यायची नाही आम्हाला. 5 मीटर सरकारी अंतर, मधातलं 2.5 मीटरवरचं झाड आपलं. सरकारचं समाधान झालं. कृषी विभागाची कुस्ती खेळण्याचा अर्थ नाही आपल्याला. साहेब लोकांशी कुस्ती खेळूच नाही आपण, पण त्याच्यावर मार्ग काढावा आपण. 5 मीटर बाय 5 मीटर अंतर सरकारी आहे. त्याच्यामध्ये 5 मीटर बाय 2.5 मीटर जर घेतलं तर 300 काही झाडं बसतात. 10-20 झाडं पावण्यावर रावण्याचे. एका झाडापासून 500 रुपये मिळाला पाहिजे. 500 रुपयासाठी साधारणतः 1 क्रेट माल 16, 17, 18, 20 किलोचा
एकदम एक नंबरचा 1216 नाही, 300 350चा खिल्ली माल नाही, ॲव्हरेज माल मला 500 रुपयाचा मिळाला पाहिजे. त्याच्यातून 1.5 लाख रुपये मला मिळाला पाहिजे. 50,000 रुपये मी खर्च करणार आहे काय एकरावर, 1 लाख रुपये मला मिळाला पाहिजे. हे गणित लावून तुम्हाला जर तुम्ही केलं तर सीताफळातून पैसे मिळतात. कोरडवाहू सीताफळ म्हणायचंच नाही. माझं मताने कोणत्याच फळाला कोरडवाहू म्हणू नका. आंब्याला कोरडवाहू म्हणून काय झाली, शोकांतिका मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात केशर लावलं. उन्हाळ्यामध्ये असे आंबे झाले, चिमकलेत, 15 रुपये किलोसुद्धा विकले नाहीत. सीताफळाला सुद्धा पाणी पाहिजे, पण केव्हा पाहिजे? जुलैचं पाऊस सुरू झाला, ज्यावेळेस नदी नाले खळखळ वाहतात, विहीर तुडुंब भरलेली असते, त्यावेळेस तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत याला पाणी द्यायचं आहे. आंतरपिकाच्या बाबतीमध्ये काही मंडळी बोलली होती. माझं प्रांजळ मत हे आहे की ज्याची 5-7 वर्षाची बाग असेल आणि त्यांनी जर आंतरपीक शिंदेसाहेब घेतलेलं असेल, त्याला न विचारताना समजून घ्या की याला बागेपासून काही मिळत नाही. कुठंतरी तुम्ही मर्यादा ठेवा, तुम्हाला एका एकरातून किती पैसे पाहिजेत. तुम्हाला जर लाख रुपये सीताफळातून मिळायचे असतील, नव्हे सीताफळातून 2 लाख रुपये मिळवायचे असतील, तर त्याप्रमाणे ट्रीटमेंट करा. विनाकारण त्याच्यामध्ये मिरची लावतो, गोबी लावतो, हरभरा पेरतो, सोयाबीन पेरतो, गहू पेरतो. या भानगडीमध्ये पडू नका. ठिंबक अत्यंत आवश्यक आहे. तुमच्याजवळ पाणी किती असो, विहीर तुडुंब भरलेली आहे, लाईन आहे, बटन दाबायला माणूस नाही, रात्री पाणी द्यायला कोणीच जात नाही. ठिंबक जर असेल तर रिमोट कंट्रोलनी इथून मी माझी मोटर जाणीवरची चालू करू शकतो. 3 तास 4 तास मी कंट्रोल करू शकतो. फार मोठे खर्च नाहीत. तर याच्यामध्ये आपण हे थोडं नियोजन त्याचं करावं. पण विक्री व्यवस्थापन स्वतः जर केलं तरच या गोष्टी होऊ शकतात. आम्हाला जे कळलं, आम्ही मार्केटला गेलो, सुरतला गेलो, मुंबईला गेलो, अकोल्याला आलो, नागपूरला आलो, काही काही गोष्टी आम्हाला कळाल्या. सीताफळाची आपण एक संघटना बांधलेली आहे. 2003मध्ये जी पहिली सभा झाली आपली जळगावला, नंतर बार्शीला काही सभा झाल्यात आणि त्याच्यातून हा संघ आपण रजिस्टर केला. त्या रजिस्टरमध्ये सगळ्यात कमी सभासद आमचे असतील तर या नागपूर भागात आहेत. सगळ्यात जास्त सभासद आहेत ते सोलापूर भागात आहेत. या नागपूर भागामध्ये आमची स्वतःची धारणा आहे की सीताफळ चांगलं येऊ शकतं, खूप मोठं मार्केट इथं मिळू शकतं. या भागामध्ये कार्य वाढलं पाहिजे. आता आम्ही आमचं अपग्रेडेशन केलं. APL झालो साहेब, आता आम्ही BPL नाही. आता आम्ही आजीवन सभासदाशिवाय सभासद घ्यायचे नाहीत हे ठरवलं आहे. 2100 रुपये एकदा तुम्ही भरलात की आजीवन सभासद होऊ शकता. आणि आजीवन सभासद झाले त्यांच्याशी सोयरीक करायची. तर असे जास्तीत जास्त या भागामधून सभासद व्हावेत. यावर्षी 2014मध्ये विभागीय कार्यशाळा आपल्याला घ्यायच्या आहेत. पहिली ॲग्रोव्हिजनने आम्हाला चान्स दिला. पहिली विभागीय कार्यशाळा आपण इथे घेतो आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये किमान 6 विभागामध्ये, मराठवाडा असेल, पुणे असेल, सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, अमरावती, खानदेश, या भागामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये आम्ही जाणार. एकेका भागामधून 50-60 सभासद मिळाला तर 200 सभासद आजीवन नोंदण्याचं आमचं एक टार्गेट आहे. सीताफळ महासंघाने 26 जातींचं संकलन केलं आहे. कसपटे साहेब त्याच्याबद्दल बोलतील. वेगवेगळ्या जाती निघून राहिलेल्या आहेत. काही दोष त्याच्यातले आपण पुढे काढून राहिलेलो आहे. संशोधन डिपार्टमेंट, विद्यापीठ करतील तेव्हा करतील. आपण आपल्या लेवलला काही करू शकतो का? या संघामध्ये MSc झालेले लोक आहेत, BSc झालेले लोक आहेत, काही शास्त्रज्ञ आहेत. सरोदे साहेबांसारखे सुरुवातीला 2003पासून आपल्यासोबत आहेत. तर या लोकांचं सहकार्य घेऊन आपण स्वतःच्या काही जाती डेव्हलप करू शकतो का, त्या दृष्टीने आपला प्रयत्न चाललेला आहे. बाजार समित्यांचं सर्वेक्षण करण्याचं एक कार्य या सीताफळ महासंघाने सुरू केलेलं आहे. कोणत्या मुंबईला कसा माल चालतो, अकोल्याला कोण चालतो, त्यांचे ॲड्रेसेस काय, 10-20 लोकांचे कमीत कमी अडते किंवा काय. आज शिंदेसाहेबांनी आम्हाला 1-2 अडत्यांचे पते इथलचे दिलेत. तुमच्या नागपूरला अजूनही सीताफळ भाजीपाल्याचे अडते विकतात. महाराष्ट्रात सगळीकडे फळाचे अडते सीताफळ विकतात. इथे घेणाऱ्या ग्राहकाकडून खडी घेतल्या जाते. शेवटी खरबूजच कापल्या जाणार ना, चाकू नाही कापल्या जाणार. खाली ठेवा की वर ठेवा. 10% अडत आपली, आणि जो माल घेतो त्याच्याकडून 5% की 6% कमिशन घेतलं जातं. तो घेणारा कोणाकडून कमी भाव देणार? तुम्हाला, मला देणार ना. ही पद्धत महाराष्ट्रात कुठेच नाही आहे.
याचा डिटेल सर्वे आम्ही करणार आहे. मग धोटे साहेब असतील, शिंदे साहेब असतील, केदार साहेब असतील, यांच्यामार्फत ह्या ज्या अनिष्ट प्रथा आहेत, नाशिकला आपण पाहतो ना, त्या जुड्या वगैरे आपण फुकट देत होते, बंद केलं त्या लोकांनी. तर हे आपण मार्केटला गेलो तर आपल्याला कळेल त्याच्यामध्ये काय होईल. तर आणि महाराष्ट्रामध्ये 1 किंवा 2 भागामध्ये असं कॉन्सन्ट्रेट प्लांटेशन कसं करता येईल. समजा तुमचा रामटेक तालुका असेल, मग किंवा सावनेर तालुका असेल, काटोल तालुका असेल, टार्गेट घ्यायचं 100 एकर सीताफळ लावायचं. चांगलं लावायचं म्हणजे सरकारी योजनेसारखं नाही लावायचा. यशस्वी बागा कशा होतील यासाठी सुद्धा सीताफळ संघ प्रयत्न करणार आहे. आणि 2014मध्ये 12वी तपपूर्ती, 12 वर्ष झाली की आपण म्हणतो ना तप झालं आहे, ती तपपूर्ती परिषद घेण्याचं, चांगलं अलौकिक परिषद घेण्याचं एक नियोजन आमच्या सीताफळ संघाला घ्यायचं आहे. जाता जाता एक विनंती आहे, या भागामध्ये भरपूर सुज्ञ मंडळी आहे, इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं आहे या भागामध्ये. कोणताही कार्यक्रम घ्यायचा असेल तर थांबण्याला MLA हॉस्टेलसारखं रेसिडेन्स मिळू शकतं, देशपांडे सभागृहासारखं मोठा हॉल मिळू शकतो. भयंकर दाते लोक या भागामध्ये असतात, केदार साहेबासारखे, शिंदे साहेबासारखे. यांनी प्रायोजकत्व घ्यावं कोणत्या तरी कार्यक्रमाचं, इंटेन्सिटी आपण वाढवावी. या भागातून किमान 50 आजीवन सभासद या सीताफळ संघाला त्यांनी मिळून द्यावेत, करून द्यावेत, ही विनंती करून मी धन्यवाद साहेब. मला वाटते सीताफळ उत्पादक आहेत या ठिकाणी काही प्रश्न त्यांच्या मनात आहेत. 1-2 मिनिटं आपण देतोय, ते 2-3 मिनिटं तुम्ही प्रश्न विचारू एक शकता, आमची काही प्रॉब्लेम पद्धत नाही. थोडी वेगळी पण आता असते. समारोप आपला संपला, काही अडचण नाही, तुम्ही प्रश्न विचारू शकता. आमची एक पद्धत जी आहे ती पुढच्या वर्षी तुम्ही घ्यावी असं मला वाटतं. माईक घेऊन प्रश्न विचारू नयेत. आम्ही आमच्या राज्यस्तरीय परिषदेमध्ये काय करतो, हे आपल्याला दिलेले असतात किंवा कागद असतात, जो काही प्रश्न असतो तो त्याचं नाव वगैरे लिहून त्याच्यामध्ये लिखित पाठवतो. थोडीशी चर्चा करते, करून तुम्ही एकदम विचारलं, एकदम मला काही सांगता येत नसतं, तर त्याच्यामध्ये संकलन होतं, वेळ जात नाही. तर आयोजकाला माझी विनंती राहील की यावर्षी विचारा तुम्ही, परंतु पुढच्या वर्षी आपण ज्यांना प्रश्न सुरुवातीला सांगायचे, ज्यांना प्रश्न असतील जे काही याच्यामध्ये वक्त्यांच्या बोलण्यामधून, त्यांनी त्याच्यामध्ये लिहून द्यावेत. आपण त्याच्यामध्ये निश्चित निरसन करू. काय प्रश्न? फार सोपं आहे. तुम्हाला कोणत्या मार्केटला जायचं आहे आणि त्या मार्केटमध्ये कशी चलन आहे. एक छोटं उदाहरण देतो. मुंबईला माल किलोवर विकला जातो, त्याच्यामध्ये बॉक्स पॅकिंगपेक्षा क्रेट पॅकिंगला तिथे महत्त्व जास्त आहे. अकोल्याला किंवा सुरतला माल जसा बॉक्स आपण घेतो तसं विकले जाते. कोरुगेटेड बॉक्समध्ये 3 प्लायचा किंवा 5 प्लायचा बॉक्स असतो. तुम्ही बॉक्स जितका डिझाईन कराल, कमीत कमी 5-6 रुपयापासून तर 25 रुपयापर्यंतचे बॉक्स आहेत. शिंदे साहेबांनी आज आम्हाला बॉक्स दाखवला होता. माझ्या माहितीप्रमाणे 26-27 रुपयाचा बॉक्स असला पाहिजे, 15 रुपयाचा. तर तसे बॉक्स तुमची चलन कशी आहे त्या मार्केटला याच्यावर डिपेंड आहे. बॉक्स जितका डिझाईन कराल, ग्राहक तुम्हाला पैसे तितके देत असतो. त्यामुळे तुम्हाला बॉक्स जो आहे तो बॉक्स जितकं तुम्ही देखणं कराल, हा 15 रुपयाला पण याच वर्षी गेला का? माझ्या माहितीप्रमाणे औरंगाबादला या बॉक्सची किंमत किमान 22 ते 25 रुपये असायला पाहिजे. नागपूरला पुढच्या वर्षी आम्ही प्रयत्न करू इकडे बॉक्स तयार करण्याची. तर जितकं देखणं तुम्ही कराल. कसपटे साहेबांचा बॉक्स आज आम्ही पाहिला, बिलकुल साधा आहे, पण माल आज सोनं होतं. आम्ही बोललो त्यांना की हिरे तुम्ही गोधडीत विकून राहिले म्हणून. सुंदर फळं किमया केलेल्या मंडळींनी, सरस्वती शिवणजात जाऊन पहा, कोणी हळदगावला आहे, काय केलं त्यांनी. काय असं नाही, माझं म्हणणं होतं की इथून मुंबईला पाठवायचं असेल तर क्रेटमध्ये पाठवायचं की एक मर्यादा आहे. आमचा जो अनुभव आहे, आम्ही अमरावतीचा काही माल तिथे पाठवला होता. अमरावतीचे आमचे ग्रोवर्स बोथरा म्हणून आहेत. अंतर जसं वाढलं ना तर मुंबईला पोहोचायला आपला वेळ जास्त जातो. म्हणून माझी विनंती राहील की हा जो अमरावतीपासून इकडचा भाग आहे, नागपूर डेव्हलप करा. प्रचंड क्षमता आहे. नाही, आमच्याकडे सध्या आम्ही 4000 झाडं लावले आहे NMK1 व्हेरायटीचे. हां, वर्ष झालं त्याला. हा. आता पुढच्या वर्षी निघेल अशी अपेक्षा करतोय. बरं. म्हणून मला विचारायचं होतं की NMK1 तुम्ही पाठवू शकाल, मुंबईला पाठवू शकाल, काही प्रॉब्लेम नाही. काही प्रॉब्लेम नाही. परंतु NMK1 पाठवत असताना माझी विनंती राहील, तुम्ही 4000 झाडं लावले आहेत म्हणजे मत करून लावलेले आहे, त्यांच्याकडे जाऊन ट्रेनिंग घ्या. इनफॅक्ट तुम्ही या दिवसात उद्याच सकाळी त्यांच्याबरोबर त्यांच्याच गाडीमध्ये बसून जा. हॅलो हॅलो आणि त्यांना म्हणा मुंबई मार्केटला जाऊन या आधी. मुंबई नाही,
आज ते हॅलो. फळ कसं काढायचंय हां. पहिला प्रश्न आहे NMK 1 मध्ये आम्हाला जो धोका वाटून राहिलेला आहे की कास्तकाराला फळ काढण्याचं ट्रेनिंग मिळालाच पाहिजे. आपल्याला बालानगर आपल्या डोळ्यासमोर बसलेलं असतं, थोडेसे डोळे वगैरे उघडल्यासारखे वाटले की आपण फळ तोडतो. NMK 1 मध्ये तसं नाही. चांगलं गुबगुबीत फळ जर झालं तर तिसऱ्या दिवशी पिकतं. झाडावर 21 ते 22 दिवस ते फळ राहू शकतं. बरोबर. आपल्याला घाई असते. माझी विनंती राहील, काही बऱ्याच शेतकऱ्यांनी थोडे कच्चे फळ पाठवलेत शिंदेसाहेब. मार्केटमध्ये घेणाऱ्याला 7 ते 8 दिवस ते फळ पिकले नाहीत, त्याचं बॅड इफेक्ट्स मिळून राहिलेत. म्हणून तुम्ही फळ काढत असताना कसपटे साहेबाला माझी विनंती राहील, ज्यांना ज्यांना तुम्ही कलमा दिलेले असतील त्यांचं ट्रेनिंग प्रोग्राम अरेंज करा. फळ कसं काढायचं, कोणत्या स्टेजला काढायचं. प्रचंड मार्केट मिळेल तुम्हाला, काही घाबरायचं कारण नाही. आणि NMK 1 तुम्ही मुंबईला आज भरलं आणि उद्या पोहोचलं किंवा परवा पोहोचलं तरी काही तुम्हाला चिंता करायचं काम नाही. प्लेटमध्ये पाठवा, चांगले पैसे मिळतील. बॉक्समध्ये पाठवलं, अजून चांगले पैसे मिळतील. अधिक धन्यवाद. कोणाला काही? धन्यवाद अध्यक्ष महोदय. थँक्यू. आपण अपेक्षा नाही कृपया कमी आहे. कृपया तुमच्या शुभेच्छा विराजमान असल्या तर व्हावं. होईल कदाचित. या ठिकाणी ज्या सन्मान्य महोदयांनी आता चर्चासत्रामध्ये भाग घेतला त्या सर्वांना मी विनंती करतो की कृपया आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर विराजमान व्हावं. आपलं मोमेंटम देऊन आपलं स्वागत करायचं आहे. CICRचे सन्माननीय महोदय आणि याच्यावरती आता ज्यांनी मार्गदर्शन केलं असे सरवडेजी, महानोरजी, गटाणी साहेब या सर्वांनी एकदा व्यासपीठावर यावं. आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने ह्या ॲग्रोव्हिजनचं महत्त्व मला आता कळलं की अनेक इथे मान्यवर मंडळी उपस्थित आहे, शिंदेसाहेबापासून अनेक, आणि सगळ्यांनी या ठिकाणी प्रश्न विचारले, कोणी माहिती घेतली. सीताफळासारखा एक हा विषय की आता विदर्भात आपण म्हणतो की काही लोक म्हणतात निगेटिव्ह विचार करणारे, यार ये हो नाही सकता. पण या महानुभावांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी मांडणी केली त्यांच्या मांडणीवरनं मला असं वाटते की नाही हे हो सकता आहे. आणि म्हणून निराशावादी माणूस जेव्हा आशावादी व्हायला लागतो तेव्हा त्याच्यावरती जरा 1-2 लाईन मला म्हटल्याशिवाय राहणार नाही. त्या 2 लाईन अशा आहेत की ते म्हणतात ना की मेरे चेहरे पे कफन मत डालो, मेरे चेहरे पे कफन मत डालो, मुझे आदत है मुस्कुराने की, आज की रात मुझे मत दफनाना मेरे यारो, क्योंकि कल उम्मीद है मेरी नींद खुल जाने की. तो ये नींद खोलने का काम जो है ये सही मायने में ये सीताफल महासंघ वाले जो लोग हैं जिनको ऑस्ट्रेलिया जैसे कंट्री ने वहाँ बुलाया है, इन्होंने अभी यहाँ कुछ उद्धृत किया है कि हमारे मोदी साहब को वीसा नहीं मिला अभी तक अमेरिका का, वो और बात है, लेकिन हमारे साहब को वहाँ का वीसा उन्होंने दिया ही नहीं, उनको बुलाया गया है. ये कास्तकार की माहिती आहे 35 लाख रुपये खर्च केला आपल्या आणि खर्च केला. त्याच्यामुळे सीताफळाची लागवड मोठ्या प्रमाणात आपल्या विदर्भात झाली पाहिजे. शिंदेसाहेबांनी याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे. निश्चितपणानं अभिनंदनीय. शिंदेसाहेब आपलं काम या विदर्भामध्ये आहे. आणि या ठिकाणी मी अशोकरावजी धोटे साहेबांना विनंती करतो की या सर्व महानुभावांना आपण मोमेंटो देऊन त्यांचा सत्कार करावा.